आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आज आम्ही जात आहोत एका गार्डनमध्ये. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत आणि बघूयात कसं काय गार्डन आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर बघा इथं आलेलो आहोत. तर हे काय खोडा निर्मित घुमा गाव तलाव गार्डन. तर हेच आहे अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं गार्डन आहे. चला जाऊया. तर हे बघा हा आहे तलाव आणि तलावाच्या मध्यभागी आहे मंदिर. किती छान दिसतंय ना असं कॅमेरामधून, म्हणजे त्याचं प्रतिबिंब पण दिसतंय पूर्ण मंदिराचं. पूर्ण असा गोल राऊंड मारायला पाहिजे बघा. म्हणजे इकडे साईडला थोडे खेळण्यांचे वगैरे पण आहे. चला आता चालू म्हणजे पूर्ण एक गोल चक्कर तरी मारत. किती मस्त दिसतंय ना. थोडीशी घाण वगैरे टाकलेली बरं का लोकांनी. हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल खाली पाण्याच्या बाटल्या वगैरे. हे बघा कसं टाकलेलं आहे. असं खरं तर टाकायला नको, कारण की किती छान मंदिर वगैरे आहे ना त्याच्यामुळे. पण काय लोक ऐकत नाहीत. म्हणजे हे कसं ना फ्री आहे ना, त्यामुळे ना इथं असं घाण वगैरे लोक टाकतात. जर पेड वगैरे असलं ना मग कशाला टाकतील. थोडीशी एंट्री फी वगैरे घ्यायला पाहिजे, ॲटलिस्ट 10-1 रुपये. म्हणजे कसं असं कोणी येत नाही आणि मग अशी घाण करून जात नाही. एकदम मस्त स्वच्छ राहतं. मग मंदिर छान दिसते. पण काही पण म्हणा. बघा आम्ही आलो आणि आता इथे मंदिरात आरती पण चालू झाली. तुम्हाला ऐकू येईल. असं फिरायला ना खूप छान आहे. म्हणजे तलाव आहे तसा. आता आम्ही जिकडे राहतो ना तर तिकडे सुद्धा ना असंच तलाव बनणार आहे. तर पण तिथे मंदिराचं वगैरे काही नाही दिसत आहे, कारण की ते एवढा मोठा तलाव नाही आहे तो. आणि बघा इथे असे बसायला बाकडे वगैरे पण केलेले आहेत मस्त असे. आणि इथे ना जनरली बऱ्याचशा मंदिरांमध्ये ना असं नुसतं म्युझिक असते असं काहीतरी. पण आता इथे ॲटलिस्ट आरती समजते. म्हणजे मला वाटते ते देवीचं मंदिर आहे. माता असं येते ना त्यामुळे असं आहे बघा. म्हणजे असं थोडं खूप ऊन पण नाही आणि थोडं अंधार पण नाही झालेलं आहे, त्यामुळे एकदम छान असं दिसतं. आता पहिले आपण मंदिरामध्ये जाऊया. तर बघा हे आहे त्याचं मेन गेट. आणि मग गेटच्या मधून एंट्री केल्यानंतर जर तुम्हाला सगळ्यात आधी मंदिरात वगैरे जायचं असेल तर तसं पण जाऊ शकतात. तर आम्ही बघा तिकडनं एंट्री केली होती. बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा ते दिसतंय ना. अरे हे बघा इथून एंट्री केली होती आणि मग असं चालत एवढं आलोय आता मंदिरामध्ये. चला जाऊया. तुम्हाला म्हटलेलं ना की माताचं मंदिर असेल तर महाकाली मंदिर, महाकाली देवीचं मंदिर आहे. आरती आहे का तुम्ही पण? छान. महाकाली देवी.
आता बघा जवळपास संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत ना, आणि हे मंदिरामध्ये आरती. आणि तुम्ही तर बघितलंच की महाकाली, म्हणजे मी असं विचारच केला आणि आज एकदम असं बघितलं आरती झाल्यानंतर, अरे म्हटलं बापरे, मला तर खरंच असंच झालं. तर आता आम्ही पण असा मस्त गोल चक्कर मारून घेतो आणि तुम्ही सुद्धा बघा. म्हणजे जर पाणी अजून जास्त स्वच्छ असतं ना तर अजून मस्त वाटलं असतं खरं तर. ती आरती जी होती ना आणि देवीची, तर ती थोडी थोडी आपल्याकडे कशी असते महाराष्ट्रामध्ये तशीच सेमच म्हणत होते ते. असं वाटत होतं, मधून मधून थोडं थोडं वेगळं होतं फक्त, काही काही शब्द ते समजत नव्हते. हे बघा तिकडे थोडं लालसर दिसतंय ना, आणि इकडे ना भरपूर प्रमाणामध्ये मोर वगैरे, तर मोरचा आवाज पण येत असेल तुम्हाला थोडाफार. आणि आता बघा या साईडला आलो आहे ना, तर इकडे जरा अशी तिकडनं समोरून जास्त हवा येते मस्त अशी, मधून खूप फास्ट अशी हवा येते. आणि इकडे बघ तुम्हाला रातकिड्यांचा आवाज पण चालू झाला असेल यायला. आणि इथं ना बघा अशी खाली लाल माती टाकलेली, काही काही ठिकाणी कोबा केला, काही ठिकाणी अशी लाल माती आहे, असं आहे. मस्त आहे, एकूणच छानच आहे. नाहीतरी काही काही अहमदाबादमधले जे ठिकाणं आहेत ना, म्हणजे गार्डन वगैरे जे कॉर्पोरेशनमध्ये येतात, तर ते बऱ्यापैकी छान मेंटेन आहे. असं वाटते की एखाद्या प्रायव्हेट गार्डनमध्ये वगैरे आलो की काय असं सुद्धा वाटते, एवढं क्लीन वगैरे असतात. तुम्ही एक माझा व्हिडिओ बघू शकता, एक परिमल गार्डन म्हणून मी एक टाकलेला आहे व्हिडिओ, तर तो बघा. आणि इकडे बघा चांगल्या कंडिशनमध्ये खेळण्यासाठी वगैरे पण आहे, छान अशी सीसॉ, घसरगुंडी, झोके वगैरे मस्त आहे. म्हणजे असं नाही की आहे म्हणून आहे, छानच आहे सगळं एकदम मस्त असं. इकडे बघा किती छान असा आपला भगवा झेंडा फडकतोय ना, मस्त एकदम, किती मस्त वाटते ना. आणि हा संपूर्ण व्ह्यू एकदा परत बघून घ्या, आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला ना असेच छान छान असे व्हिडिओ जर बघायचे असतील ना, अहमदाबादमधले जर तुम्हाला काही बघायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.